पत्नी, लवकरच आपण दोघांचे 3 होणार आहोत. पती, ही आनंदाची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. पत्नी, माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला? बायको, काय हो, इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा, बहिणीशी. बायको, मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा, अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. पत्नी पतीला म्हणते, मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे तेच मला कळत नाही. पती, तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून. आरतीमध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद आणि गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका. विवाहित महिलांचं सर्वात खोटं वाक्य. यांना विचारायला पाहिजे, विवाहित पुरुषांचं सर्वात खोटं वाक्य, तिला काय विचारायचे? बायको, अहो मी आता खरेदीला बाजारात आले, तुम्हाला काही हवंय का? नवरा, हो, मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवाय, जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय, आत्म्याची शांती हवी, मला माझे अस्तित्व शोधायचे आहे. बायको, बरोबर, कुठले आणू? किंगफिशर या फोस्टर? नवरा, दुबक. एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता. एअर होस्टेस जवळ आली आणि तिने विचारले, सर, वुड यू लाईक टू टेक टी टुगेदर? बायको रडताना पण एवढी क्यूट दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून बुक्या मारू. एक प्रेमळ नवरा. मित्र बिस्किटाप्रमाणे असतात, हक से मागो. गर्लफ्रेंड कोल्ड्रिंक सारखी असते, ए दिल मागे मोर. बायको औषधासारखी असते, बस एक ही काफी है. गुरुजी मुलांवर खुश झाली. गुरुजी मुलांना जखमेवर मीठ चोळणे याचं उदाहरण सांगा. मुलं पेट्रोल पंपावर मोदीचा हसत फोटो बघणे. गुरुजी, शाबास मुलांनो.